तर आज बनवलेला आहे पायनॅपलचा अर्धा किलो केक। सर्वांना क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय। तर हे पहा, आज मी पूर्ण या व्हिडिओमध्ये परफेक्ट असं माप अर्धा किलोचं सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ मात्र नक्की पूर्ण पहा। तर अर्धा किलो केकसाठी मी घेतलेला 190 ग्रॅम प्रीमिक्स। तर या व्हिडिओमध्ये भरपूर मी असे जुगाड केलेले आहेत जे मी तुमच्या संग शेअर करणार आहे। त्यासाठी तुम्ही पण नक्की व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता। तर प्रीमिक्समध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, 1 पळी तेल टाकलेलं आहे आणि हे बघा डब्यात सुद्धा मी तेल टाकून घेतलेलं आहे। तर डब्यात आपण नाही टाकणार मैदा, न टाकणार बटर पेपर। विदाऊट बटर पेपर आणि मैदा आपण स्पॉन्ज काढून दाखवणार आहोत। तर व्हिडिओ पुढे नक्की पहा। तर कढई मी हाय फ्लेमवर ठेवलेली आहे। हे 5 ते 10 मिनिटं आपल्याला अशीच गरम करून घ्यायची आहे, सरळ आणि मस्त चाळणी टाकून त्यातनी। तर हे पहा, मी डब्याला तेल सुद्धा लावून घेतलेलं आहे आणि प्रीमिक्समध्ये सुद्धा 1 मापूल तेल टाकलेलं आहे। तर आपली कढई तिकडे गरम होत आहे, तोपर्यंत प्रीमिक्स आपण पूर्ण एका दिशेने फेटून घेणार आहोत। तर पाणी थोडं थोडं टाकून प्रीमिक्स पूर्ण फेटून घ्यायचं। तर केक हा पायनॅपल आहे आणि पायनॅपल केक अप्रतिम लागतो। तर अशा पद्धतीने मस्त फेटून घ्यायचं आहे। तर पहा, थोडंसं पाणी पाहिजे। मस्तपैकी झालेलं आहे आपलं फेटून। आता तुम्ही म्हणाल की बिना पेपरचं आणि बिना मैदा लावायचा स्पॉन्ज कसा निघतो? चला तर दाखवते मी तुम्हाला। तर आपलं परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता स्पॅच्युला नक्की वापरायचा की स्पॅच्युला कशासाठी वापरायचा? तर स्पॅच्युलाने पूर्ण आपलं भांडं ते क्लीन होऊन जातं आणि आपलं प्रीमिक्स मात्र कणभरही त्याला असं राहत नाही, कारण की प्रीमिक्स असते महाग। त्यामुळे ते हातानं न काढता स्पॅच्युलाचा वापर करावा। बघा किती मस्त क्लीन झालेलं आहे आपलं भांडं। अशा पद्धतीने आपण टाकून घेतलेलं आहे। आता एक कापड घेणार आहोत आणि त्याच्यावर आपण असा डब्बा 5 ते 6 वेळा टॅप करून घेणार आहोत। तर असं अलगद उचलून झाकण आपण ठेवणार आहोत। कमी गॅस करून कढईतनी डब्बा ठेवून देणार आहोत। हे पहा, तर हा डब्बा आता ठेवून दिलेला आहे। मस्त एक सारखा ठेवून द्यायचा, व्यवस्थित पाहून घ्यायचा, नंतरच झाकण ठेवून द्यायचं त्याच्यावर। तर आपला स्पॉन्ज तयार होत आहे। तर याला लागणार आहे 40 ते 45 मिनिटं लागणार। तिथपर्यंत आपण क्रीम फेटून घेणार आहोत। तर क्रीमचं तुम्हाला सांगते, क्रीम मात्र आपल्याला लिक्विडमध्येच घ्यायची आहे, ना की बर्फ असलेली। हां, क्रीम मात्र थंडीच पाहिजे, गार मस्त आणि पातळ अशा प्रकारे आपल्याला क्रीम घ्यायची आहे। तर क्रीम मी तुम्हाला काढून दाखवते। थोडासा केक मला लवकर बनवायचा आहे म्हणून मी काढून घेते क्रीम। चला तुम्हाला दाखवते। तर पॅकेट पूर्ण पॅक आपलं होतं आणि मोजून दाखवते। तर अर्धा किलोसाठी क्रीम मी थोडीशी प्रीमिक्स मी 190 घेतलेलं आहे, त्याच्यात थोडंसं जास्त मी क्रीम घेणार आहे, कारण की हे क्रीम थोडीशी कमी फुगते। तर पहा, अशी आपली पूर्ण अशी घट्ट आहे सध्या क्रीम। तर मोजून अशा पद्धतीने मी घेणार आहे। तर पहा, दाखवते तुम्हाला। अर्धा किलो क्रीम केकला एवढी क्रीम लागते। तर ही झालेली आहे 215 ग्राम। ती अशी नाही फेटायची,
हे बीटर मी घेतलेलं आहे. तर माझं बीटर आहे 300 वॅटचं. त्याच्या क्लिपा लावून घेते. तर क्लिपा एकदम व्यवस्थित लावून घ्यायच्या. ते क्लिप असं अंदर टाकल्याबरोबर टक असा आवाज येतो. तर समजायचं की आपले क्लिपा ते लागलेले आहे. आणि बीटर आणि हे बघा स्पंजवर क्रश पाण्यातनी क्रश टाकून घेते आणि तो मी स्पंजला वापरणार आहे. तर बघा थोडीशी पातळ होणं अजून गरजेचं आहे. असे लिक्विड फॉर्म होत आहे त्याचं बघा. इकडे स्पॉन्जसुद्धा मस्त मी थंडगार असा करून घेतलेला आहे. चला तर क्रीम फेटून घेऊया. सुरुवातीला कमी पॉवर असावा बीटरचा. क्रीम फेटायला आपल्याला लागते 5 ते 10 मिनटं. 10 मिनटं नाही, 7 मिनटं लागतात. 5 ते 7 मिनटं असे लागतात परफेक्ट. थोडसे मागं पुढे. तर क्रीम कशी झाली ओळखायची हे पाहूया. तर बघा स्पॅच्युलावरून आपली क्रीम पडत नाही, याचा अर्थ आपली क्रीम परफेक्ट झाली. अशा क्रीमचा केक फिनिशिंग मस्त आहे तशा क्रीमची. आणि स्पॉन्ज बघा आता. चला तर स्पॉन्ज मी वरचे जे आहे स्पॉन्ज तो थोडासा काढून घेते. अशा पद्धतीने वरचं काढणं आवश्यक आहे, कारण की तो चिकट भाग असतो वरचा, म्हणून तो काढून घ्यायचा. तशानं केकची चव पूर्ण जाते आणि केकसुद्धा आपला चिकट लागतो. तर मी अर्धा किलोमध्ये 2च त्याच्या अशा लेअर करून घेणार आहे, कारण की कस्टमरनं मला कमी क्रीमचा केक बनवायचं सांगितलेला आहे. तर वरची लेअर जे आहे ते खाली ठेवून घेते. तर अशा पद्धतीने स्पॉन्ज आपला मात्र मस्त तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि हे पहा अशा ब्रश घेऊन मस्त मी त्याच्यावर क्रश पाणी वापरत आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि परफेक्ट माहिती केकची घेण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर बाय. राहिल्यास होईला केक पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तर क्रश मस्त टाकून घेणार आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा.